नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना भेटलेले आहे। परंतु अद्याप काही लाडक्या बहिणींच्या खात्यात हे देखील पैसे अजून जमा झाले नाहीत। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अद्याप चालूच आहे। त्याचबरोबर ही जी योजना आहे मार्च आणि एप्रिल महिन्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये एकूण 3,000 रुपये इतके जमा झाले। म्हणजे मार्च महिन्याचे हप्ते वितरण आले होते। त्याचबरोबर मागील आठवड्यामध्ये मार्च महिन्याचे हप्ते वितरण झाले आणि त्याचबरोबर आता मार्च नंतरचा जो एप्रिल महिना आहे ते देखील हप्ते वितरण मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डीबीटी ऍक्टिव्ह झाले होते। म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे झाले होते। परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप अजून देखील पैसे आलेले नाहीत। काही लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण झालेले आहे। त्याचबरोबर एक गोष्ट म्हणजे ज्या महिलांचं वय 65+ आहे, त्याचबरोबर ज्या महिला ई-केवायसी मुळे किंवा काही डीबीटी ऍक्टिव्ह असल्यामुळे किंवा डीबीटी डीऍक्टिव्ह आता झाले असल्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अद्याप अजून देखील पैसे खात्यावरती पोहोचलेले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर आदित्यताई तटकरे असतील, यांना देखील घोषणा केली असता डीबीटी आता ऍक्टिव्ह होती, परंतु सोमवारपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत हे पैसे तुम्हाला येणार होते, ते देखील अजून आलेले नाहीत। त्याचबरोबर आता ही डीबीटी ऍक्टिव्ह होती ती ऑफ झालेली आहे। त्याचबरोबर इथून मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथून पुढचे दिवस जे जातील त्यामध्ये तुम्हाला एकही हप्ते वितरण होणार नाहीये। ज्यांना हप्ते वितरण मार्च आणि एप्रिल महिन्याचे झाले त्यांना इथून पुढचे जे हप्ते वितरण आहे ते रेग्युलर होऊन जाईल। परंतु ज्यांना या योजनेच्या अंतर्गत अजून देखील हप्ते वितरण झालेले नाहीये अशांना देखील हे हप्ते वितरण होऊन जाईल। परंतु आता डीबीटी डीऍक्टिव्ह झालेले असता आता कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणार नाहीये। ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत ही ई-केवायसी देखील अजून देखील पेंडिंग आहे। ती आता मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिन्याचे झाले असता त्याच्याच नंतर म्हणजे ज्यांचे हे हप्ते वितरण राहिलेले आहे ते आता डीबीटी ऍक्टिव्ह जे होणार आहे ते आता डायरेक्ट मे महिन्यामध्ये होणार आहे। म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा ज्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेले नाहीये अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट मे महिन्यामध्ये जेव्हा डीबीटी ऍक्टिव्ह होईल त्याच नंतर तुम्हाला हे पैसे तुमचे हप्ते वितरण होईल। परंतु तुम्ही बाल विकास महिला अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्ही देखील चेक करू शकता की तुमचे हप्ते वितरण का नाही झाले किंवा काय केवायसी मध्ये किंवा सबमिट डॉक्युमेंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे हे देखील तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर ही जी डीबीटी ऍक्टिव्ह जी होणार आहे ती मे महिन्याच्या हप्ते वितरणामध्ये होणार आणि तुम्हाला जे पैसे येणार आहेत म्हणजे 2 महिन्याचे देखील हप्ते वितरण झाले असता किंवा तुम्हाला मार्च महिन्याचे हप्ते वितरण आलेले आहे पण एक हप्ता आलेला नाही म्हणजे कोणता की एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही। तर हेच कारण आहे की डीबीटी आता ऍक्टिव्ह होती ती आता डीऍक्टिव्ह झाली असता इथून पुढचे जे हप्ते वितरण होईल ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले त्यांना भेटले, ज्या लाडक्या बहिणींना पैसे पाहिजे होते म्हणजे जे आजच्या दिवसापर्यंत हप्ते वितरण होणार होते ज्यांची चालना इथून पुढे मे महिन्यामध्ये जेव्हा डीबीटी ऍक्टिव्ह होईल तेव्हाच तुम्हाला योजनेच्या अंतर्गत लाभ भेटेल। तर मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणींनो कोणतीही प्रतीक्षा करायची गरज नाहीये। तुम्हाला मे महिन्यामध्ये जेव्हा डीबीटी ऍक्टिव्ह होईल तेव्हा तुमच्या खात्यावरती हे हप्ते वितरण होईल। परंतु तुमचे हे चिंतेचे वातावरण नाहीये की तुम्हाला काही डॉक्युमेंटरी किंवा तुम्ही बाल विकास महिला योजनेच्या अंतर्गत ज्या महिला आहेत त्यांच्याकडे देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला जर तुमच्या खात्याचे ते स्टेटस चेक करायचे असेल तर मी देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक देखील देतो। बाल विकासाच्या म्हणजे महिला बाल विकास जे आहे त्या महिलांकडे गेल्याशिवाय तुम्हाला योजनेच्या अंतर्गत किंवा तुमच्या अकाउंटचे किंवा तुमच्या योजनेच्या अंतर्गत जे बँक डिटेल्स देखील दिले होते हे देखील स्टेटस तुम्हाला करणार नाहीये। त्यामुळे महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्हाला योजनेच्या अंतर्गत तुमचे स्टेटस चेक करून घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झाले होते इथून पुढे देखील त्यांचे हप्ते वितरण होईल। त्याचबरोबर ज्यांना झाले नाहीये त्यांनी ह्या महिलांकडे जायचं आहे, अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्ही चेक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ते वितरण येईल। डीबीटी ऍक्टिव्ह होती, डीबीटी डीऍक्टिव्ह झालेली आहे। त्याचबरोबर मे महिन्यामध्ये डीबीटी ऍक्टिव्ह होईल, त्यानंतर मे महिन्याचे देखील हप्ते वितरण येऊन जाईल। हप्ते वितरणाची तारीख मी तुम्हाला मुख्यमंत्री आदित्यताई तटकरे असतील ते जाहीर करतील ट्विटरद्वारे, मी तुम्हाला लवकरच कळवतो। परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।